आता पुढे बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया सुपरफास्ट 100 मध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अरविंद सावंत, सचिन अहिर, महेश सावंत यांचा यात समावेश आहे। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी अपघाताबद्दल वाटणाऱ्या शंका बोलून दाखवल्या। त्याचबरोबर त्यांना काही पुरावे देखील दिले अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे। एफआयआर नोंदवण्याबाबत सविस्तर चर्चेसोबतच पारदर्शक चौकशी करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे रोहित पवारांनी केली आहे। आमदार रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यांनी विमान अपघाताची संपूर्ण माहिती राज ठाकरेंना समजावून सांगितली आहे। एफआयआर न घेणे हे दुर्दैवी, तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राज ठाकरेंनी दिल्याचं रोहित पवार म्हणाले। स्टेजवर असताना नीट वागण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिलाय। महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचंही रोहित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जय पवारांना स्टेजवर दिलेल्या वागणुकीच्या मुद्द्यावरून त्यांनी हे वक्तव्य केलंय। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सत्याचा विजय झाल्याचं म्हणत केजरीवालांना अश्रू अनावर झाले। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन दिल्लीला रवाना झाले। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची ते भेट घेणार आहेत। वरिष्ठ नेते उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक आदित्य ठाकरेंनी टाळली आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी ठाकरेंची शिवसेना देखील आग्रही आहे। न्यूज 18 मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुक नेत्यांची रस्सीखेच असल्याचं समोर आलं आहे। प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारेंसह अंबादास दानवे खैरेही इच्छुक असल्याची माहिती आहे। दरम्यान उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मुंबई पालिकेचे कामकाज पूर्णपणे मराठीतच व्हावे अशी मागणी प्रवीण छेडांनी केलेली आहे। पालिका अधिसूचना काढताना इंग्रजी भाषेचा वापर केला जात असल्यानं प्रवीण छेडांनी आक्षेप नोंदवला। पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या कामावरून खासदार श्रीरंग बारणेंनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळेला त्यांनी उड्डाणपुलाच्या कामावरून अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं। संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला। सोलापूर ते मुंबई विमानसेवा मार्चमध्ये 7 दिवस बंद राहणार आहे। स्टार एअरच्या तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मार्च महिन्यातील 2, 9, 11, 16, 18, 23 आणि 25 या तारखेला सेवा बंद राहणार। बुलढाण्याच्या शेगावमध्ये राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे। यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील उपस्थित होते। भंडारा जिल्ह्यात 7 मार्चपासून 1 दिवसीय समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग आणि वन विभागातर्फे याचं आयोजन करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी ही माहिती दिली। भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाळू चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वाळू चोरीमध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप चरण वाघमारेंनी केला आहे। तातडीनं या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यामध्ये विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलेलं आहे। पुण्यातील बाणेर परिसरातील ही घटना आहे। गंगा तेजस बेंबळेकर, 27 वर्षीय वय असं तिचं नाव आहे। नवविवाहितेचं हे नाव आहे। मृत्यू पावलेल्या महिलेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे आणि नवरा, सासू, नणंद आणि सासरे यांच्या विरोधामध्ये पुण्यातील बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवविवाहित महिलेचा पती तेजस शिवा बेंबळकर याने अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतलंय। पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे। यामध्ये महिलेने मृत्यूला स्वतःला जबाबदार असल्याचं लिहिलेलं आहे। मात्र या संदर्भामध्ये पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। पुण्यातील बाणेर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच या 27 वर्षीय गंगा नामक महिलेनं आत्महत्या केलेली आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर येण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समिती गठीत करण्यात आली आहे। कामावर रुजू न झाल्यास वेतन मिळणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला। बीडच्या गेवराईतील शिवरायांचा पुतळा हटवू नये अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे। मागणीसाठी शिवप्रेमींनी मोर्चाही काढलाय। 4 दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी रात्री शिवरायांचा पुतळा उभारलाय।
बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला। 22 फेब्रुवारीला लेखी परीक्षा पार पडली, मात्र गुण जाहीर करण्याऐवजी थेट नावांची यादी प्रसिद्ध करून मुलाखती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली। जळगावच्या बांभुरी गावासह परिसरामध्ये वाळू चोरी विरोधामध्ये कारवाई करण्यात आली आहे। बांभुरी परिसरातून 50 ते 60 ट्रॅक्टर आणि डंपर जप्त करण्यात आले। पहाटेच झालेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अहिल्यानगरच्या मिरी बस स्थानकावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मिरी गावाला महिन्याभरापासून पिण्याचं पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। तातडीनं गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। अभियंता आणि ठेकेदारांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। उकणी कोळसा खाणीतून निघालेल्या उच्च दर्जाचा कोळसा रेल्वे साइडिंगवर न नेता परस्पर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये वणी पोलिसांनी 3 दिवसानंतर केवळ 2 ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल केला। भुसावळच्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 660 मेगावॅट संचाचा क्लीनर कोसळलेला आहे। वीज निर्मिती ठप्प झाल्यानं विजेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे। विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी इतर राज्यातून वीज घ्यावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। अहिल्यानगरच्या चिखला गावामध्ये पुतळा हटवण्यासाठी वादातून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, तर अनेक महिलांवर अमानुष अत्याचार झाल्याचा दावा अखंड मराठा समाजाने केलेला आहे। सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सांगलीच्या मंडईत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुलेखन प्रात्यक्षिकाचं कार्यक्रम इथे आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती। सुलेखनकार अमोल टकले यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली। चांदीच्या दरात 7,400 रुपयांची घसरण झाली असून ती 2,60,500 वर आली आहे, तर सोन्याचा भावही 1,300 रुपयांनी कमी होत ते प्रति 10 ग्रॅम 1,62,900 वर स्थिरावला। लातूरच्या नवोदय महाविद्यालयामध्ये 6वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती। दरम्यान या प्रकरणामध्ये रामदास आठवलेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा इशारा आठवलेंनी दिलाय। मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील 70 हेक्टरवरील मोकळ्या जागेचं हिरवळीत रूपांतर करण्याचा आणि महालक्ष्मी रेसकोर्स येथे सेंट्रल पार्क विकसित करण्याचा मास्टर प्लॅन महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला। मात्र मुंबई आर्किटेक्ट्स कलेक्टिव्ह या आर्किटेक्ट संघटनेतील 119 जणांनी आक्षेप नोंदवले। प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, सार्वजनिक प्रवेश मर्यादा आदींवर आक्षेप नोंदवण्यात आला। सुरक्षिततेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शेड उभी करून रमजान आणि अन्य दिवसांमध्ये रिक्षा, टॅक्सी, ओला किंवा उबरच्या चालकांना नमाज अदा करण्याची परवानगी देऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली। राज्य सरकारनं MMRDAला सुरक्षिततेशी संबंधित बाबींचा विचार करून विमानतळ परिसरातच पर्यायी जागा निश्चित करण्याचे निर्देश दिले। राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या म्हणजेच NCERTच्या प्रकाशित इयत्ता 8वीच्या समाजशास्त्र पुस्तकातील न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारासंदर्भातील धड्यांवर सर्वोच्च न्यायालयानं संपूर्ण बंदी घातली। न्यायालयानं या पुस्तकाच्या सर्व छापील प्रती जप्त करण्याचे तसेच त्याची डिजिटल आवृत्ती तात्काळ हटवण्याचे आदेश दिले।